आजचं आपलं वाचू आनंदे या उपक्रमाचं सत्र घेण्यासाठी आपल्याकडे आपल्या चाळीसगावचे डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे आणि डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे तर त्या आपल्या निमंत्रकही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचा. तर मी त्यात आज विशेषतः पाहुणे म्हणून आलेल्या सत्यजित पूर्णपात्रे यांचं आपल्या वाचनालयात स्वागत करतो. अर्थातच हा सगळा भाग जो आहे विशेषतः ओळख करून द्यायची म्हटलं तर त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही अशी परिस्थिती आहे. पण व्हिडिओमधले जे लोक बघणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला सांगायला पाहिजे. डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे ही जी प्रसिद्ध पूर्णपात्रे फॅमिली आहे, काकासाहेब पूर्णपात्रे त्यांची सोनाली सिंह म्हणून प्रसिद्धी आहे. नंतर डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे त्यांचे ही चिरंजीव आणि ते युरोलॉजिस्ट म्हणून म्हणजे कामकाज करतात. आणि शुभांगी पूर्णपात्रे त्या स्त्रीरोग तज्ञ आणि मुख्य म्हणजे दोघांची एक छान शाळा आहे. आणि आता चाळीसगावमध्ये भरपूर पाऊस पडतोय, तर इतका पाऊस पडत असून सुद्धा आपल्या वाचू आनंदेमधला हा एक त्यांच्याच शाळेचा विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिलेला आहे. पण अर्थात इतर मुलांना पर्यंत सुद्धा हा भाग आजचा झालेला पोहोचावा म्हणून आपण हा रेकॉर्ड करतो आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. नारायण बंकट वाचनालय यांचा जो वाचू आनंद हा उपक्रम आहे त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलवलं आणि थोडा रिस्पेक्ट दिला. मी सतत त्यांची परत स्वतःच्या धन्यवाद देतो. मी घरातलाच माणूस आहे, मी काही बाहेरचा माणूस नाही. आणि ॲज पर द इन्स्ट्रक्शन ऑफ द हेड कमांड मला इथे ही ऑर्डर देण्यात आली की आपण दोघं मिळून करू. आज मी काय जे काय बोलेल ते ऍक्च्युली आम्ही दोघं मिळूनच ठरवलं होतं की बोलावं. मला असं सांगण्यात आलं होतं की माझं बालपण या विषयावर आपण बोलूया. मी माझ्या बालपणाबद्दल मी बोलेल आणि त्यांच्या बालपणाबद्दल त्या बोलतील. तर बालपण या विषयावर बोलण्याचा ऍक्च्युली किंवा या छोट्याशा चिमुकल्या मुलासमोर बोलण्याचा हा जो काही आमचा प्रयत्न आहे त्याचा खरं उद्देश असा आहे की आपण ज्या बालपणामध्ये गोष्टी अनुभवतो आणि त्याच्यातनं जसं शिकत जातो आणि त्याच्यातनं आपल्या मार्गामध्ये जो बदल होतो, आपण एक माणूस म्हणून जे घडतो त्याचं जर आपण एक्सपिरियन्स लहान मुलांबरोबर शेअर केला तर त्यांनाही त्याच्यातनं काहीतरी बोध होईल, त्याच्यातनं काहीतरी ते घेतील. भलेही आपण त्यांना 10 गोष्टी सांगू, त्यातल्या एखादीच गोष्ट ते मनात ठेवतील आणि कदाचित कुठेतरी आयुष्यात त्यांना फायदा होईल. हा एवढाच त्याच्या मागचा पर्पज, बाकी काही नाही. सुरू करताना सांगायचं असं की थोडंसं एक वेगळं बॅकग्राऊंड सांगतो आहे. माझं बालपण आणि डॉक्टर शुभांगीचं बालपण याच्यामध्ये खूपच भिन्नता आहे. त्याचं कारण थोडंसं काहीतरी आपण ज्याला नाही म्हटलं तरी एक वस्तुस्थिती अशी होती की फायनान्शियल डिस्पॅरिटी खूप होती. मी थोडासा सुखवस्तू कुटुंबात वाढलेला असल्यामुळे गोष्टी मिळत गेल्या, त्याच्यासाठी फार मला त्रास झाला नाही. तो एक माझा 100% ॲडव्हान्टेज होता. पण त्याबरोबर डिसएडव्हान्टेज पण होता, कारण नाही म्हटलं तरी एक चाळीसगावमधल्या नामांकित कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी असा काहीतरी तो प्रकार होता की वागताना सुद्धा आपल्या फॅमिलीचं किंवा आपल्या घरच्यांचं नाव कुठे खराब होऊ नये त्याच्यामुळे मी खूप जपून वागायचो किंवा जपून जगत होतो. आणि हा अशी काही डिसएडव्हान्टेज पण असतात, त्याचे फायदे असतात. असो, या चिमुकल्या समोर मला माझं बालपण जेव्हा सांगतो त्यावेळेस म्हणजे मला अगदी सुरुवातीपासून सांगतो मला काय काय वाटत गेलं आणि मला काय काय एक्सपिरियन्स येत गेले. सगळ्यात पहिल्यांदा शाळा. आपण शाळेत जातो, शाळेमध्ये फक्त आपल्याला ना बऱ्याच वेळा अभ्यास 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 एवढंच बोललं जातं. म्हणजे याच्या उपर मला तुला जाऊन एवढंच सांगायचं की अभ्यास हा आयुष्यामध्ये कधीच 100% कामी येत नाही. अभ्यास ठीक लागतोच आपल्याला, एज्युकेशन हे पाहिजेच असतं. एज्युकेशन कुठल्या विषयात घ्यायचा हा आपला प्रत्येकाचा चॉईस असतो. कोणाला कॉमर्स आवडतं, कोणाला आर्ट्स आवडतं, कोणाला सायन्स आवडतं, कोणी अजून चौथाच सब्जेक्ट निवडतो.
अभ्यास हा गरजेचा असतो, पण ऍटलिस्ट शाळेमध्ये फक्त अभ्यास असावा असं मला नाही वाटत. कारण जर आपला एक सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याच्याबरोबर खेळ आणि छंद हे दोघांचीही गरज 100% असते. शाळेमध्ये मला टीचर्स नाही सांगावं वाटतं की फक्त एखाद्या मुलाला फक्त त्याच्या मार्क्सवरनं जज नका होत. त्याच्यामध्ये 100 अनेक गुण असतात आणि बऱ्याच वेळा ते गुण ते व्यक्त करता येत नाही शाळेत. त्या मुलाला ऑलवेज इतरांशी कम्पेअर केलं जातं, तुला 60%, तुला 62%, तुला 80%, आणि तो त्याच्यातच राहतो किंवा त्या न्यूनगंडामध्ये राहतो. त्याच्या आतमध्ये खूप काही गुण असतात, तो एक्सप्रेस करत नाही. तो कदाचित छान क्रिकेट खेळत असेल, तो छान चित्र काढत असेल. आपण अनेक पिक्चर मधनं पण हे बघतो आजकाल की इतर कलागुणांनाही वाव दिला जायला पाहिजे. तर मला तुला सांगण्याचा उद्देश असा की तू अभ्यास कर, पण अभ्यासाबरोबर तुला जे आवडतं ते खेळ. खेळ या शब्दाचा मला सांगण्याचा तुला अर्थ खेळ म्हणजे मोबाईल गेम नाही, ते मैदानी खेळ. त्याच्याने आपल्या शरीराचा व्यायाम होईल. मोबाईलच्या गेममुळे फक्त फार मेंदूला चालना मिळते, शरीराला नाही मिळत. खेळ हा अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे माझ्या बालपणामध्ये. मी प्रचंड खेळायचो. अभ्यास मी म्हणेल दिवसातनं 10% करत होतो आणि 90% खेळत होतो. खेळाने मला कसं घडवलं मी सांगतो. कुठलाही खेळ असो, साधा लंगडी का असेल ना किंवा पळापळी असेल, अनेक गोष्टी आपल्याला शिकून जातात. जिंकण्याबरोबर हारणं आणि हार पचवायला शिकवतो. आणि हार पचवायला जेव्हा तो माणूस लहानपणीच शिकतो तेव्हा आयुष्यामध्ये ते पुढे जाऊन कधी कधी बऱ्याच वेळा आपल्याला फेल्युअर होतं. आपण काहीतरी प्रयत्न करायला जातो, नाही होत आपल्या मनासारखं, फेल्युअर होतं. बऱ्याच वेळा खूप वाईट की तो त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये जातो. ते जे खेळ आहे ना ते डिप्रेशन मध्ये जाऊ देत नाही. जेव्हा आपण लहानपणापासून हार पचवायला शिकतो आणि त्या हार ती जी आपली फेल्युअर असते त्यातनं आपण बाहेर कसं येतो, स्वतःचं सेल्फ अनालायसिस करून, स्वतःचं एक आपण आत्मपरीक्षण करून त्याच्यातनं बाहेर कसं येतो ते खेळ शिकवतो. यार नाही, मग आज क्रिकेट खेळताना असा शॉट माझा चुकला म्हणून मी आउट झालो, मी असं नाही खेळायला पाहिजे किंवा अशी बॉलिंग काय करायला. मी उदाहरण देतो, जो आवडता खेळ असेल त्याचं उदाहरण घेऊ शकतो. खेळ हा तुम्हाला ते हार पचवायला शिकवतो, त्या न्यूनगंडामधनं बाहेर यायला शिकवतो. अशा अनेक गोष्टी असतात. खेळ तुम्हाला अजून दुसरी फार छान शिकवतो, म्हणजे टीम वर्क करायला शिकवतो. बरेच आपले जे असे स्पोर्ट्स असतात, फुटबॉल म्हणा, ज्याला म्हणतो आपण सांघिक खेळ, टीम वर्क, त्याच्यामध्ये तू किती छान खेळत असला पण तुझे जर आजूबाजूचे प्लेयर्स नसेल खेळत तर ते त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. पण आपल्याला त्यांना घेऊन खेळायचं असतं जे शिकायचं. आणि मग ते टीम स्पिरिट बिल्डअप होतं. आणि त्या टीम स्पिरिट मध्ये टीमवर्क कसं असतं, कारण या टीमवर्कचा फायदा आयुष्यामध्ये खूप होतो. आजकाल तुम्ही जर मोठ्या कंपनीमध्ये वगैरे CEO असतात किंवा जे HR असतात, म्हणजे ह्युमन रिसोर्सेस अधिकारी असतात, त्यांना त्या टीमला घेऊन चालायचं असतं आणि त्या टीमकडनं ते काम काढून घ्यायचं असतं. तसं ह्या स्पोर्ट्समध्येच तुम्हाला ते कळतं की आपल्या आजूबाजूचे जे प्लेयर्स असतात त्यांच्याकडनं ज्याचं एखाद्याचं काही चांगलं असेल, एखादं XYZ मध्ये चांगलं असेल तर त्याच्याकडनं त्याला ती जबाबदारी देऊन त्याच्याकडनं कसं काढून घ्यायचं. स्पोर्ट्स हे तुम्हाला टीमवर्क खूप शिकवतं. नंतर अजून थोड्या टीमवर्क पेक्षा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स पण शिकवतो स्पोर्ट्स. कसं, आता तुला जर आठवत असेल तर जर एखादा कॅप्टन असेल, उदाहरणार्थ रोहित शर्मा, तो ठरवतो की नाही आज XYZ पहिल्यांदा बॅटिंग करायला, बॉलिंग आज तू थांबून झालं बाबा, किती चांगली नाही, बॉलिंगची स्पीड स्पिनरला चांगली नाही येतो, स्पिनर आज खेळणार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल ते शिकवतो. सो म्हणून मला सांगायचा तुला उद्देश असतो की स्पोर्ट्स हे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जातं आपल्याला. आणि ते नकळत होतं, ते काय त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट घ्यावा लागत नाही. खेळत राहिले की ते आपल्या अंगी ते इन्कल्केट होतात, म्हणून आपल्या अंगी येतात ते आपण. अजून माझ्या लहानपणामध्ये एक ती माझी पद्धत होती, पुढं जाऊन अभ्यास करताना मी कधी घोकंपट्टी नाही केली.
हा माझा वे ऑफ अभ्यास आहे. ठीक आहे, काही ठिकाणी गोकंपट्टी करावं लागतं. आता उदाहरणार्थ पाढे, ते पाढेचं पाठ करावं लागतं, त्याच्यात काही तुला ऑप्शन नाही, उदाहरण नाही. पण अशा खूप काही गोष्टी असतात ज्याला आमच्या भाषेमध्ये कॉन्सेप्च्युअल रिडिंग म्हणतात. आणि स्पेशली आम्ही जेव्हा मेडिसिन MBBS शिकायला जातो त्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. कारण मेडिसिनचा आमच्या MBBSचा कोर्स एवढा वास्ट आहे की तुम्ही सगळंच भूकंपट्टीचं पाठ नाही करू शकत. त्याचा आशय समजून घेणं. आता उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये पण सायन्स वगैरे असतात, त्याचे एक्सपिरियन्स असतात, त्याचे आशय समजून घेतलं की ते परीक्षेमध्ये रिप्रोड्यूस करायला, परत सांगायला सोपं पडतं. त्याला तुम्हाला घासावं लागत नाही. जर तुझे शाळेतले तुझे जे इतर मित्र बघितले असतील तर ते खूप असे बऱ्याच वेळा काही लोक पुस्तकात घालून असतात, भूकंपट्टी करतात. मला पर्सनली असं वाटतं की ठीक आहे, त्यांना त्या तेवढ्यापुरते त्यावेळेस त्या परीक्षेमध्ये मार्क मिळत असते. पण त्याच मुलाला जो 3 वर्षांनी तोच प्रश्न तू विचारला तर त्याला काही दाखवणार. हे खूप असतं भूकंपट्टी करणाऱ्या मुलांचं. मग आमच्या वेळेस MBBSला ऍडमिशन घेताना आता जशी नीट आहे तशी आमच्या वेळेस 12वीच्या मार्क्सवर असेल. आणि आमच्या वेळेस एक लातूर पॅटर्न म्हणून एक प्रसिद्ध पॅटर्न होता. त्या लातूरच्या 11वी 12वीच्या कॉलेजेसमध्ये आमचा एक 12वीचा फिक्स पेपर असायचा. फिक्स पेपर म्हणजे बऱ्यापैकी एक ठरलेला साचा असायचा. फिजिक्समध्ये एवढे प्रश्न येणार म्हणजे येणारच, बायोलॉजीत येणारच, आणि ते त्यांच्याकडनं अशी झोपून गेले. आणि ऑब्विसली लातूर वगैरेच्या मुलांना 12वीमध्ये डायरेक्ट 98 बायोलॉजी 100 आउट ऑफ 100 वगैरे असे मार्क्स मिळाले, त्यांना ऍडमिशन. मग हेच विद्यार्थी मला तेवढे नाही मिळाले, कारण तो माझा अभ्यासाचा, तो माझा प्रकार, मला ती पद्धत नव्हती. आम्ही सगळे जेव्हा MBBSला एकाच ठिकाणी एकाच वर्गात जेव्हा बसलो, त्याला खोटं नाही सांगत, आज त्या लातूर पॅटर्न मधनं जे माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळून आलेले MBBS 3 लोकांनी MBBS सोडून गेले, कारण त्यांना ते झेपलं नसतं. आणि एकाने सुसाईड सॉरी आपका नाम? भावनी. पावनी. अच्छा, आप कौन सी क्लास में? तुला हिंदी समजते? मला हिंदी एवढं खराब नाही. तर कॉन्सेप्चुअल रीडिंग आपको समझते हैं? कॉन्सेप्चुअल रीडिंग मतलब अभी जैसे आपको साइंस का एक्सपेरिमेंट दिखाते हैं ना स्कूल में, मोमबत्ती जलाते हैं, उसके ऊपर फिर पानी में मोमबत्ती जलाते हैं, उसके ऊपर एक ग्लास रखते हैं, ग्लास थोड़ी देर बाद मोमबत्ती बुझ जाती है क्योंकि उसको ऑक्सीजन पूरा यूज कर लेती है और वो पानी ऊपर आता है. ऐसा एक्सपीरियंस दिखा है आपको स्कूल में? तो कंसेप्ट उसमें ये है कि हवा में 20% ऑक्सीजन है, ये उनको बताना है उसमें. तो ऐसे कॉन्सेप्ट समझ लो, बाकी ऑटोमेटिक आता रहता है. मकअप करने की जरूरत नहीं, मतलब रट्टा मारने की जरूरत नहीं. इस तरह से पढ़ाई करो. कार्यकारण भाव त्याचा मागचा तो कळलेला पाहिजे. असा क्यों हे समजलं पाहिजे. नंतर तुला माझ्या बालपणामध्ये अनेक गोष्टी असतात माझ्या डोक्यात जे मला असं वाटतं आज बोललं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना कॉम्पिटिशन आहे. आज तुझ्या वर्गातील लहान मुले, कदाचित लहान मुले तुझ्या पुढे असतील आणि लहान तुझ्या मागे असतील, कॉम्पिटिशन ही सर्व ठिकाणी. असं कुठलंच फील्ड नाही की तिथे कॉम्पिटिशन नाही. असं कुठलाच फील्ड नाही जगामध्ये, कुठलीच नाही. आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्येच आपल्याला वावरायचं असतं. तिथेच ते एक डार्विनची थेरी ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जो त्याच्यामधनं काबून येईल तो खरा फिट असतो. तर मला असं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन ही असलीच पण पाहिजे, कारण त्याच्याशिवाय माणसाची इम्प्रूव्हमेंट होते. तो म्हणतात ना की ते मार्क्स नाही द्यायला पाहिजे, त्याच्याने न्यूनगंड तयार होतो. ठीक आहे, पण कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे आणि असणारच, ती जाऊच शकत नाही, कधीच नाही जाऊ शकत. तर मला त्याच्या बियॉन्ड तुला जाऊन असं सांगायचं, कॉम्पिटिशन असावी, पण त्या कॉम्पिटिशनचा ना फायदा कसा काढायचा आणि लिटरली एक वाक्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. MBBSची आमची परीक्षा व्हायची आहे.
पहिली फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. मी त्या सुधांशू पटवर्धनला कधीच अभ्यास करताना बघितलं नाही. माझी बाजूची रूम होती, कधीच अभ्यास करताना बघितलं नाही. पण त्याला मार्क्स असायचे 70-75% वगैरे आणि मला असायचे काठावर पास. काय हां 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 शिकवायला घेतात. तेव्हा त्याला फर्स्ट इयर पासून सगळं खूप डिटेल आठवतं. म्हणजे मला पण असं वाटतं कधी कधी की बापरे तुमचे कन्सेप्ट एवढे क्लिअर आहेत की त्या अजूनही तिचा टीचर तिला जेव्हा शिकवेल तेवढं ते तिला बेसिक्स शिकवू शकतं. एवढं सगळं आठवतं. ते त्यांचं असं म्हणणं आहे की आठवायची गरजच नाही, मी समजूनच पुढचं शिकवलं. तर मी एक दिवशी त्याला पकडला, अरे बाबा तू अभ्यास करताना दिसत नाही, तुझी एवढी कसं काय मार्क्स म्हणजे नाही सर. MBBS मध्ये ना एक पर्टिक्युलर वेने जर ते उत्तर लिहिले तर तो एक्झामिनर फक्त तेवढेच मुद्दे वाचतो आणि त्याला कळून जातं की या विद्यार्थ्याला ते कळलेलं आहे. पण त्या हेडिंगचं एक्सप्लेनेशन देऊन ते तुझे पानाच्या पानं भरवण्याची गरज नसते. एम इतका हाय ठेवायचं की नाही, जर मला दातांचा डॉक्टर व्हायचं असेल ना, त्याच्या दातांच्या डॉक्टरमध्ये पण MDS नावाची जे स्पेशलायझेशन असतं ते मला करायचं. त्याच्यात अजून नवीन खूप काही आलं, मला ते करायचं. फक्त दातांचा जनरल डॉक्टर म्हणून थांबायचं नाही. मला सांगायचं होतं एम इतका हाय ठेवायचं की मग तुम्ही कुठेतरी जाऊन त्याच्या जवळपास पोहोचता. तुम्ही एमच एवढा ठेवा की नाही मला फक्त एक छोटीशी क्लिनिक टाकायचं आणि चायनात प्रॅक्टिस करायची, तर मग तुम्ही करायची तिथपर्यंत पण नाही पोहोचू. जेव्हा एम 12वीचं ठेवशील तेव्हा ते 10वी पास होशील असं स्वतःचे एम जे ना ते नाही मिळेल. भले तुम्ही ते अचीव्ह कराल नका करू, पण तुम्ही बिगिन विथ तुम्ही असं नाही करू शकत की नाही यार ते मला जमणार नाही, मला कसं प्रयत्न तर केलाच पाहिजे. तिथला जमेल नाही जमेल इट्स डिफरंट. नाही बरोबर. अजून तुला माझ्या बालपणामधलं सांगायचं कंपनीमध्ये म्हणजे ज्याला आम्ही ना एक इथे ना एक चाळीसगावमध्ये आपल्याकडे उपमंडप वृत्ती म्हणजे माहिती बेड बसतो ना, बेड तो त्या विहिरीत राहतो. त्याला वाटतं की हेच जग आहे. तो जर मोठा असेल तर त्याला वाटतं की नाही मीच सगळ्यात चांगला स्ट्रॉंग माणूस आहे या जगामध्ये, माझ्यापेक्षा अजून भारी कोणी नाहीच. त्याला म्हणतात उपमंडप. आणि तो जेव्हा त्या विहिरीच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला कळतं की अरे नाही माझ्यापेक्षा 10 गोष्टी इथे चांगल्या. तर मी MBBSला ज्यावेळेस ऍडमिशन घेतली त्यावेळेस चाळीसगावमध्ये तुम्ही शाळेमध्ये पहिला दुसरा असायचं, त्यामुळे मला एक असं एक आपल्यामध्येच असतं अनकॉन्शियसली असतं ते MBBSला गेल्यानंतर तिथं कळलं की नाही या सगळ्या जनतेमध्ये मी तर कुठेच लागत. तिथून खरी कॉम्पिटिशन सुरू होते. तुला सांगायचं होतं असं की त्या शेल मधनं त्या बाहेर आहे. तुला जर आज शाळेमध्ये तू पहिला येत असेल कॅरी सगळ्या वर्गांमधनं सगळ्या तिकडे म्हणणं तर असं नको तुम्ही तुला बाहेर गेलं एवढंच कळेल की माझ्यासारखी लाखो आहेत आणि माझ्यापेक्षा बेटर अजून लाखो आहेत. सो एक मला माझ्या बालपणामधनं मी खूप शिकलेली गोष्ट आहे ती बंद नाही. अजून एक मला सांगावं असं वाटतं की आयुष्यामध्ये ना प्रत्येक टप्प्यावर चेंजेस होत राहतात. म्हणजे आज मला वाटतं की मी छान हॉस्पिटल काढले वगैरे वगैरे, पण मला कदाचित अजून 5 वर्षांनी माझं एम वेगळं असू शकतं. तर ते ॲडॉप्शनला तयार राहत. असं तुम्ही फिक्स प्रोटोकॉलने आयुष्य नाही जाऊ शकत. तुला आता ह्या एवढ्या करणार नाही, पण एक माझा अनुभव म्हणून सांगतो. एक अजून एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की इथे बोलली पाहिजे की म्हणजे लहान वयामध्ये ना फायनान्शियल ट्रेनिंग ज्याला म्हणतो. एक साधे व्यवहार असतात. आई आपल्याला 100 रुपये देते, ते भाजी वगैरे आपण ते उरलेले पैसे आणून देतो.
हा एक साधा व्यवहार झाला, पण ह्याच्या बियॉन्ड आज आपल्या घरामध्ये पैसा कुठून येतो, आपली आई किती कमवते, वडील किती कमवते, त्याचं ते नियोजन कसं करतायत, ते माझ्या शिक्षणासाठी किती खर्च करतायत, मग माझ्या मौज मस्तीसाठी किती खर्च करतायत, ते स्वतःवर किती खर्च करतायत, ते पुढच्या तुझ्या पुढच्या भवितव्यासाठी किती बाजूला काढून ठेवतात, हे थोडंसं माहिती करून त्याच्याने ना आपला पर्स्पेक्टिव्ह खूप बदलून जातो. आज तुझी इच्छा असेल की माझ्या पप्पांनी मला आयफोन घेऊन दिला पाहिजे, असते ती स्वाभाविक आहे. ती असेल तू एखादी चांगली बॅट घेऊन दिला पाहिजे, किंवा एखादा चांगला शर्ट घेऊन दिला पाहिजे, सायकल घेऊन दिला पाहिजे, स्कूटर घेऊन दिला पाहिजे, अशी इच्छा असणं ठीक आहे, स्वाभाविक आहे. ती लहान आहे, सगळ्यांनाच असते. पण ते मिळवताना त्यांना काय काय करावं लागतंय हे जर तुला कळलं तर तूच स्वतःहून म्हणशील की नाही आपण 2 वर्षांनी घेऊ. आणि फायनान्शियल जे ट्रेनिंग असताना आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा दिलं जात नाही, कारण ते आपल्या मराठी माणूस म्हणा किंवा आपल्या इंडियन एक माइंडसेट आहे की लहान मुलांना त्याच्यापासून दूर ठेवा, त्यांना कशा सांगतात. खरं तर नाही झालं पाहिजे तसं. लहान मुलांना तुम्ही जर लहानपणापासूनच सांगितलं नाही की असं असं आहे, आपलं हे इन्कम आहे, त्याच्यात नाही आपण असं अरेंज करतो, तुझ्या शिक्षणासाठी एवढं गरजेचं तर त्यांचं ते डिमांडच ऑटोमॅटिकच कमी होतं. जबाबदारी कळायला. आणि मग काय होतं, तुम्ही जसं ग्रॅज्युएशन किंवा काहीतरी येतात ना, तिथूनच तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग लगेच सुरू करून टाकता. म्हणजे माझ्या MBBSच्या वर्गामधले खूपसे असे विद्यार्थी मला माहिती होती की ते त्या काळामध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू केले. तसं मला असं वाटतं की लहान मुलांनी फायनान्शियल ट्रेनिंग लहानपणापासून घेणं खूप गरजेचं आहे. मग वडिलांबरोबर स्वतःहून जायचं बँकेमध्ये, ते खातं कसं उघडतात, ते चेक कसे लिहितात, ते कर्ज कसं काढतात, मग ते कर्जासाठी ते तारण काय ठेवतात, तारण माहिती तुला, मग ते तारण ठेवताना त्यांना काय त्रास होतोय. कदाचित एखादी तुझे वडील तुझं राहतं जर तारण ठेवत असतील आणि एखाद्या कामासाठी 10 लाखाचं कर्ज काढत असतील, त्यांच्या डोक्यावर काय टेन्शन असेल की मी जरी हे फोडलं नाही तर ती बँक माझं घर ताब्यात घेईल, माझी शेती ताब्यात घेईल, तर ती शेती तारण असेल. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून जर शिकत गेलो ना तर मोठ्यापणी खूप त्याचा फायदा होतो. मला फक्त बोलायला खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. हे मी माझ्या लहानपणापासून जे शिकत आलेलो आहे ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं थांबतो आता. मला मस्त मस्त प्रॅक्टिकल गोष्टी आणि सगळ्यात आणि खरं म्हणजे पालकांपर्यंत इतक्याच जोराने पोहोचल्या पाहिजे, इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, कारण ते खरं रिस्पॉन्सिबल असतात किंवा ते खरं अडवणूक करत असतात या सगळ्या बाबतीत. मुलांची विचारायला गेलं तुला काय करायचं आम्यावर ना असं म्हणतात. त्यामुळे खरं म्हणजे पालकांपर्यंत या गोष्टी अधिक चांगल्या पोहोचल्या पाहिजेत. एनिवे आता आपण शुभांगी माझं बालपण, माझ्या बालपणात 3 कप्पे आहेत महत्वाचे. एक मेन है कि मेरे पेरेंट्स, दूसरा है कि मेरा स्कूल, माझी शाळा, आणि एक तिसरा गप्पा आहे माझ्या मैत्रिणी. आणि ह्या 3 गप्प्यांमध्ये जेव्हा मी माझं बालपण विचार करते तेव्हा ते या 3 गप्प्यांनी सामावलेलं. आई वडिलांमध्ये माझ्या आयुष्यावर किंवा वैयक्तिक माझ्यावर नेहमीच माझ्या वडिलांचा जास्त प्रभाव होता. मला नेहमीच वाटायचं की माझे वडील किती हुशार आहेत आणि जीवनात विचार देणं किंवा ध्येय देणं हे जर मला कोणी केलं असेल तर ते माझ्या वडिलांनी केलं. आई 10वी शिकलेलीच होती, पण वडील त्या काळाचे B.Com होते आणि त्यांनी अगदी स्ट्रीट लाईटवर डिवायडरवर बसून स्ट्रीट लाईट खाली अभ्यास केला. माधुकरी मागून जेवले. माधुकरी म्हणजे काय करायचं, किसी के कभी घर पे कुछ काम करो और उसके बदले में वो आपको एक वक्त का खाना देंगे, पैसे नहीं मिलेंगे, तो उनको कुछ हेल्प कर दो और फिर वो एक वक्त का आपको खाना देंगे. तो दूसरे वक्त के खाने का ऐसा चलता था कि वो पेपर बांटते थे.
आणि मग त्यातून जे पैसे मिळायचे तर दुसऱ्या वेळेचे जेवण मिळायचे. पण या सगळ्यातही शिक्षणाचं महत्व असणारा माणूस, त्यामुळे स्वतः BCom झाले आणि मग एका पेपरमध्ये एजंट म्हणून काम करत होते न्यूजपेपर एजन्सीमध्ये. खूप छोट्या छोट्या आठवणी आहेत बाबांच्या. म्हणजे एक आठवण सांगते छोटीशी. मला वाटतं मैं 3rd स्टैंडर्ड में या 4th स्टैंडर्ड में रही और मुझे अभी तक याद है मेरी एक चॉकलेटी मरून कलर की सैंडल थी और वो टूट गई. तो मैंने बोला मुझे नई सैंडल चाहिए. तो उन्होंने बोले तो सैंडल लाओ. फिर वो सैंडल हाथ में ली. फिर वो सैंडल इधर से देखी उधर से देखी, कहाँ टूटा है. मैंने बोला ये देखो ये टूटा है और ये चुभ रहा है चलने में. तो अच्छा ठीक है अपन इसको कल रिपेयर करके लाते. मैंने बोला अभी 2 बार ऑलरेडी रिपेयर हो चुका है, अभी तीसरी बार रिपेयर करके मैं नहीं पहनूंगी. तो बोले ठीक है कल से भी ना चप्पल के स्कूल में. म्हटलं पण आपण घेऊ शकतो, आपण का नाही, तुला काय म्हणतो आपण घेऊ शकतो. आणि ही जर आता रिपेअर करून अजून चालू शकत असेल तर हिला का नाही चालवायची, क्यों नहीं करना. तो तब तो कुछ बहुत चीजें समझ में नहीं आती थी. तब बहुत गुस्सा आया कि एक चप्पल की बात है और इतनी भी नहीं गिला रहे. मैं तो इतना पढ़ती हूँ, मेरा स्कूल में हमेशा नंबर आता है, फिर भी मुझे इतना भी नहीं मिल सकता था. अब बड़े होके लगता है कि तब सीखा कि चीज की कीमत नहीं होती, उसकी वैल्यू होती है. पैसे शायद बहुत होंगे आज हमारे पास, पर फिर आज ये चीज को इधर कुछ हो गया, ये फेंक दिया गया, हम कल नहीं लाएंगे. फिर ऐसे होता है कि आप कितना भी नया लाते जाओ आपको आनंद मिलना बंद हो जाता है. चीजें नहीं आती जाती है. पर फिर वो होता है ना एक नई चीज मिलने का. जेव्हा तिसऱ्यांदा ती चप्पल मी शिवून घातली आणि मग ती तुटली आणि त्याच्यानंतर जेव्हा मला नवीन चप्पल मिळाली तेव्हा मला नवीन चप्पल मिळण्याचा आनंद. आणि तेव्हा त्या नवीन चप्पल जी मिळाली तिची किंमत होती की नाही आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आधीच्या वस्तूला फेकून नाही चालत. मग हळूहळू मोठं झाल्यावर लक्षात आलं की अरे आता तर माणसंही फेकायला निघालो आपण. अब तो बूढ़े लोग भी नहीं चाहिए हमें ना, ये तो बात चीजों की थी. अब तो हमें लोग भी नहीं चाहिए बूढ़े कि वो खराब हो रहे हैं और उनसे अपने को कोई फायदा नहीं है ना. सोच की बात है. तो ये तब सीखा मैंने कि नहीं हर चीज की कीमत नहीं, पैसा नहीं होती, व्हॅल्यू होती है. अजून दुसरी गोष्ट माझ्यावरून नेहमी म्हणायची की माझ्या शाळेत नेहमी नंबर यायचा. मी खूप अभ्यास करणारी होते आणि जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये चणचण होती. जो मांगे वो नहीं मिलता था, जो चाहिए वो मिलने की ऐपत नहीं थी, उतने पैसे नहीं थे. तो हमेशा लगता था कि महंगे महंगे ड्रेस पहने. स्कूल में नंबर आता था तो भी दुकान में गए तो प्राइस देखे बिना कभी कपड़ा खरीदा नहीं और वो आदत आज तक. अब हमारे बच्चे जाते हैं आई मला ही आवडली, फिर मैं प्राइस देखती हूँ, उसकी तरफ देखती हूँ, वो कहीं इतनी महाग है मी पाहिलीच नाही किंमत. तो वो एक छोटी सी आदत थी कि प्राइस देखो है क्या अपने बजट में, फिर सोचो खरीदना है क्या, उतने पैसे देके लेना जरूरी है क्या. छोटी छोटी बातें थी. मैं हमेशा बोलती थी कि आप बहुत कंजूस हो. तो जब मेरा MBBS को नंबर लगा, मतलब मैं 12th हुई और MBBS को नंबर लगा, तब MBBS के नंबर लगने पे मुझे सबसे महंगा ड्रेस मिला और वो था 500 रुपये. आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महागडा ड्रेस. आणि तो पण मला गिफ्ट दिला. म्हणजे तो पण माझ्या वडिलांनी नाही दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं की आता मला तुझी फीस भरायला पैसे जमा करायचे, कपड्यांवर कुठे खर्च. तो एक छोटी सी बात थी. फिर वहां पे पता चला कि पैसों का महत्व है, उनको कमाना पड़ता है, उनको कमाने के लिए मेहनत लगती है, कमाए हुए पैसों की कीमत करनी पड़ती है कि हम वो कहाँ खर्च कर रहे हैं, क्यों खर्च कर रहे हैं, कितने खर्च कर रहे हैं. तो ये वहां से समझ आई. मैं कम बोलती थी बचपन में, अब तो किसी को भरोसा नहीं आएगा, पर मैं बचपन में बहुत कम बोलती थी क्योंकि आई वॉज ऑलवेज लाईक माझा अभ्यास मी, माझं आयुष्य, माझा वेळ. आणि
त्याच्यातून माझे वडील नेहमी म्हणायचे, खूप ठिकाणी मला भेटायला घेऊन जायचे, खूप ठिकाणी. त्यांचा डॉक्टर कोणी मित्र असेल, त्यांना वाटायचं की नाही हा माणूस चांगला आहे, तिला यायला भेटावं. एखादा वकील असेल चांगला बोलतो, कौतुक म्हणून घेऊन जायचे. कधी चांगल्या माणसांना ऐकायला घेऊन जायचे. आणि मला सारखं वाटायचं काय बाबा कोणाला तरी भेटायला जायचंय, सारखं कुठेतरी जायचंय, काहीतरी ऐकायचंय, क्या हर बार किसी को मिलने जाना है. तो बोलते थे कि पढ़ोगी भी बहुत, पैसे भी शायद कमा ही लोगी, पर लोग जोड़ने पड़ेंगे. क्योंकि पैसों से या फिर तुम्हारी सक्सेस से या तुम कुछ भी बन जाओ आज, कुछ भी, कितने भी अमीर, कितना भी बड़ा आदमी, कोई भी बड़ा पॉलिटिशियन, चाहे पंतप्रधान, फिर भी लोग जोड़ने पड़ेंगे. क्योंकि वहां पे उस स्टेज में भी जिंदगी में काम आएंगे लोग ही. आज अगर ये बात सोचती हूँ 10 बार, तो ऐसा होता है कि लाइफ की एक फेज होती है साधारण 20 ते 30 किंवा 35-40 चा एक काळ की जेव्हा झिंग असते पैशाची. असं असतं की पैसाच कमवायचा आहे. आता तुमच्या पिढीमध्ये तर आतापासूनच काय कशाला शिकायचंय ते पैसे कमवायचे, काय हवंय तर खूप पैसे हवे, काय बनायचं तर खूप श्रीमंत बनायचं. पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जर माणसं असतील, आज अगर मैं 5 स्टार में जाके मेरा बर्थडे मना रही हूँ और वहां पे तालियां बजा के मेरे साथ केक खाने वाला कोई नहीं है, तो क्या था. तो एक छोटी सी बात है. तो मला नेहमी म्हणायची की माणसं जोड, माणसं पडू दे. अजून एक गोष्ट मला माझ्या आई वडिलांनी नेहमी शिकवली की कुठलाच दरवाजा आपण आपल्या हाताने बंद करायचा नाही. आज समजा मी इथे आले, आम्ही निघताना विचार केला जाऊ की नको जाऊ की नको जाऊ की नको की नको. पण मग आज तू इथे आला नसतास तर आज तू आम्हाला दोघांना ऐकू शकला नसतास. सो हा दरवाजा तू बंद केला होतास, पण तू आज इथे आलास दरवाजा उघडून, आणि त्याच्यामुळे तुला त्याच्यातून जे काही मिळेल ते ऐकायला मिळालं. किंवा कभी कभी ऐसा होता है कि कुछ लोगों से हमारी पटती नहीं, बहुत जोरों से झगड़े हो जाते हैं और फिर हम अकड़ के बैठे कि अब इससे मैं जिंदगी भर बात नहीं करूंगी, इसका मुंह तो जिंदगी भर नहीं करूंगी. हाँ, पर हो सकता है शायद उस स्थिति में शायद उस इंसान को गलत लगा और आप में झगड़ा हुआ, आपके मतभेद हुए, लेकिन बाकी सारी स्थितियों में वो इंसान आपसे बेहतर सोच के अच्छा है. पर अगर आज आप वो इंसान का दरवाजा बंद कर रहे हो तो आपको उसकी बाकी अच्छाई तो पता ही नाही चलेगी. असंच परिस्थितीचं पण असतं की आपण कुठेतरी जातो, मग काहीतरी आवडत नाही तिथलं, मग आपण ठरवतो की नाही आता जायचंच नाही मला तिथे. किंवा एखादी संधी असते, आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो, तिथे जातो, काहीतरी अनप्लेझंट होतं, काहीतरी चुकीचं होतं आणि आता मी हे करणारच नाही. सो असे जे आपण काही दरवाजे स्वतःहून बंद करतो ते कधीच करायचे नाही. एका छोट्याशा किस्स्याने जर तुम्हाला दुखावलं गेलं, अपमानित झालं, तरी तो तेव्हा बाजूला सारा. कदाचित तिथे अजून काहीतरी चांगलं असेल किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि मग ते मिळेल. त्याच्यामुळे हे दरवाजे कधीच बंद करायचे नाही स्वतःच्या हाताने. आणि मला ह्या व्हॅल्यूचा जेव्हा मॅनेजमेंट करायला लागलं हॉस्पिटलचं, शाळेचं, तेव्हा खूप फायदा झाला. म्हणजे आज एखाद्या स्टाफचं काहीतरी चुकलं म्हणून मी छापलं आणि त्याला कामावरून काढून टाकलं, जमतंय ना, तो जाईल खाली मान खाली. नवीन येणारा याच्यासारखं किंवा याच्यापेक्षा अजून खराब नाही असेल हे कशावर, त्याच्यापेक्षा थोडंसं याच्यावरच काम करू, यालाच समजू, दुसऱ्या दिवशी बरं वाटतो का बघू. पण दरवाजा बंदच केला तर कसं काय, आज ऊन येतंय उद्या वारा कसा येईल मग. असं काही छोट्याशा गोष्टी आहेत. माझी शाळेने खूप शिकवलं. घर साधं होतं, घरात सगळ्या गोष्टी माफकच होत्या, पण शाळेमध्ये चांगले मार्क पडणं, चांगलं बोलणं, सगळ्यांशी जास्त मिळून मिसळून वागणं, ह्या सगळ्या माझ्या चांगल्या गोष्टी आहेत. हे मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं. मेरे टीचर्स ने बताया कि मेरे में कुछ क्वालिटीज है और जब उन्होंने ये बताया तब मेरा कॉन्फिडेंस बढ़ता है. और फिर उस अप्रिशिएशन के लिए हम और अच्छा करते हैं कि हम कुछ अच्छा करते हैं, उसके लिए कोई तुम्हें अच्छा बोलता है तो आपको वो अच्छा सुनने के लिए आप और अच्छा करते जाते हैं. फिर ये मोटिवेशन बनता गया और फिर हम और अच्छे मार्क्स लाए, हम अच्छे कॉम्पिटिशन्स में पार्टिसिपेट करें
वक्तृत्व स्पर्धा हा नेहमी माझा आवडता विषय राहिला. मग संस्कृत कथाकथन असो, संस्कृत भाषण असो, मराठी भाषण असो, इंग्रजी भाषण असो, हा नेहमी माझा इन हँड विषय होता. आणि शाळेत असं असायचं की नाही, सुचिताने भाग घेतलाय बरं का, आणि शिक्षक पण त्यांचा पिरियड सोडून यायची, कशी बोलते. आणि मग तेव्हापासून हे त्यांनी इतकं मोटिवेट केलं की मला प्रॅक्टिसमध्ये याचा खूप फायदा झाला. जेव्हा मी पेशंटशी बोलते तेव्हा माझं खूप पेशंटचं असं म्हणणं असतं की गोळ्या सगळे घेऊन देतात मॅडम, तुमच्याशी बोलायला आलो, किंवा कोणाला किसी को तो भी लेके आते कि मैडम इससे बस बात करो आप 10 मिनट, बाकी मेडिसिन वगैरह तो हो ही जाएगा, बस 10 मिनिट बात करो. तर हे तिथून मिळालं शाळेत. पण मग खूप गोष्टी कराव्या लागतात या वयात. फक्त अभ्यास करत बसले असते तर मग हे सगळं मिळालंच नसतं. खंत नेहमी राहिली की स्पोर्ट्समध्ये खूप ऍक्टिव्ह नव्हते, तसं एक्सपोजर नव्हतं किंवा तशी आवडही खूप नव्हती. पण विणकाम करायची, मैं एम्ब्रॉयडरी सीखी. तो हैंड एम्ब्रॉयडरी की मुझे लगभग 30-35 टाइप्स आते हैं. तो मशीन एम्ब्रॉयडरी नहीं सीख पाई, मशीन नहीं थी. तो हैंड एम्ब्रॉयडरी में मजा क्यों आता था? ऐसा लगता था कि इतने बिखरे हुए धागे, और इतने बिखरे हुए धागों से इतनी सुंदर एम्ब्रॉयडरी बन जाती है. तो मैं सोचती थी कि ऐसी बिखरी हुई है ना जिंदगी, तो कुछ अच्छा निकल के आ जाएगा इसमें से भी. और ये सोच सोच के मैं अच्छी एम्ब्रॉयडरी करती थी. पता नहीं तब दिमाग में ऐसी सोच रहती थी कि जितने भी बिखरे हुए धागों को अच्छी एम्ब्रॉयडरी में पिरो दूंगी उतनी मेरी जिंदगी अच्छी बन जाएगी, उतने मेरे बिखरे हुए धागे अच्छी डिजाइन दे देंगे. फिर वो सोच सोच के बाद में एक फेज आई, तब लगा कि क्यों इतना टाइम गवाया ये धागे एम्ब्रॉयडरी, उससे अच्छा है तब कुछ और कोर्सेस करती, कुछ शायद वो काम में आता, पैसे कमाने में काम में आता. फिर हम सर्जन बने, हमने गायनेकोलॉजी किया, फिर हम सर्जन बने. एक दिन ऐसा हुआ कि मैंने सीजर से टाके, और हमारे बड़े मैडम थे, उन्होंने वो टाके देखे और उन्होंने सारे रेसिडेंट्स को बुलाया और उन्होंने बोला ये देखो क्या है. सब लोग क्या है? सीजर के टाके हैं. तो शी वाज लाइक देखो कितने साफ है, उसके टाकों का अंतर सेम है, उसने जो धागे काटे टाका सीने के बाद, नॉट मारने के बाद, वो सेम है. उसने जो एक भी स्टिच का अंतर इधर उधर नहीं गया. भगवान जैसे कुछ बनाता है पैटर्न में, वैसे पैटर्न में टाके डाले हैं. और तब मुझे ध्यान में आया कि ये क्यों जमा एम्ब्रॉयडरी. एम्ब्रॉयडरी के हाथ को जो शिस्त म्हणतो आपण, डिसिप्लिन लागलेली होती ना, तब आप ऐसे नहीं बना सकते ना की एक पाकळी अशी बनवली, एक पाकळी अशी बनवली, असं नाही होत ना. आपण फुल असं सारखी पाकळ्या बनवतो, इतकी छोटी छोटी गोष्ट आहे. पण तुमच्या बालपणातला पसारा जो असतो ना, तो तुम्हाला आयुष्यभर देतो. तो चांगला असो वाईट असो, आणि तो किती चांगला बनवता येईल याचा प्रयत्न मला वाटतं की सगळ्या पॅरेंट्सनी पण करायची गरज आहे, आणि मुलांनी. म्हणून अशा चांगल्या ठिकाणी यायचं, वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस ऐकायचे. काही जणांची वाईट असतील, पटतील, काही जणांचे चांगले असतील, त्यातून शिकायला मिळेल. काही तुम्हाला वाटेल समटाइम्स हमें लगेगा कि नहीं ये नहीं करना है, ये आजकल कौन करता है. हाँ नहीं करता, पर फिर क्या नहीं करना है ये भी तो बताओ. ये भी तो जरूरी है कि ये नहीं करना है. तो इसलिए यू हैव टू बी ओपन. खूप गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यावा लागेल, खूप गोष्टींमध्ये जावं लागेल. आता नारखेडे नावाची एक संस्था है फेमस भुसावळची, उन्होंने मुझे स्पीकर करके बुलाया था प्रोग्राम के लिए. तो वहां पे मैंने बोला कि मैं डॉक्टर हूँ, मैं गायनेकोलॉजिस्ट हूँ, एक स्कूल की सचिव हूँ, मैं वाचनालय में कुछ हुई. फिर नाटक किया, ते इंट्रो मध्ये सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग एवढं सगळं झाल्यावर मला त्यांनी विचारलं की मग प्रॅक्टिस करता का तुम्ही, का नुसतीच डिग्री घेऊन बसलाय. म्हटलं मी पेशंट तपासते, मी ऑपरेशन करते. मग हे एवढं सगळं कसं करता. माझी आई एक तिच्या नॉर्मल भाषेत एक सांगते की अगं आवड असली की सवड मिळते. एक सिंपल गोष्ट है. तो अगर तुम्हें पसंद है कुछ तो तुम उसके लिए टाइम निकाल लोगे, तो ये करते जाओ. तर ह्या आवडी, मला काहीतरी आवडतं की नाही कळायला तिथपर्यंत, आज हे पुस्तक उघडून वाचलं तर कळेल की आवड चांगलं आहे का नाही. भले वाचून सांगेल की नाही चांगलं, पण मग ही बुद्धी तर तयार होईल ना की काय नाही चांगलं किंवा काय मला नाही. त्याच्यासाठी आधी तिथपर्यंत पोहोचावं लागेल, त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल, ते करून बघावं लागेल.
आणि मग कळेल. लहानपणी MBBS ला तर पुण्यात होते. MG रोड नावाचा एक फेमस रोड आहे पुण्यामध्ये, आणि MG रोड हा असा रोड आहे की तिथे जाऊन शॉपिंग करणं ही आपल्या ऐपतीची गोष्टच नाही असा आपला खूप क्लास, ज्याच्यातली की तिथे शॉपिंग करायला जायची आपली ऐपतच नाहीये. काय करायला जायचं तर आम्ही बघायला जायचो की श्रीमंत लोक काय शॉपिंग करतात हे फक्त बघायला जायचं. आणि मग त्या रोडवर फिरताना मी मनाशी ठरवलं होतं की एक दिवस इतके पैसे कमवायचे की इथे शॉपिंग नाही, आणि भरोसा करो उतने पैसे कमा भी लिए, वहां पे शॉपिंग कर भी, और फिर वो शॉपिंग करने के बाद ऐसा लगा कि जो मजा उस थॉट में था ना वो एक्चुअल शॉपिंग में नहीं है. और उस थॉट ने जो पुश दिया ना, और वो पुश लेकर वो ट्राई करने में जो मजा था ना, तो जो रास्ते में मजा था ना वो मंजिल में नहीं. तो रास्ता हमेशा एंजॉय करना सीखना पडेल, तो छान असतो रस्ता. त्याच्यामुळे एक नक्की लक्षात ठेवा की माणसं जोडायची, कुठलाच दरवाजा कुठलाच माणूस आपण तोडायचा, कुठलाच दरवाजा आपण बंद करायचा. आणि माणसांमध्ये पहिले येतात आई वडील, चाहे वो सही हो चाहे वो गलत हो, हमें वो माँ बाप ही रहेंगे, और उनसे बेहतर बढ़कर कुछ भी नहीं हो सकता हमारे साथ, क्योंकि आज वो थे, उन्होंने डिसीजन लिया, इसलिए हम हैं. बस इतना एक थॉट भी बस है. फिर उन्होंने क्या किया, कितने पैसे दिए, कितना नहीं दे पाए, कितना गलत दिया, ये सब अलग है, पर दिया इसलिए हम, तो ये जरूरी है. आणि तिसरा कप्पा होता फ्रेंड्स. चांगली संगत आपण म्हणतो, पण आपण असं निवडत नाही ना. मैत्री होऊन जाते कारण आपल्याला त्याच्यासोबत बोलायला आवडतं, आपल्याला त्याच्यासोबत काहीतरी शेअर करायला आवडतं, पण तरी आपल्या शांतपणे बसून ऐकून घेतात, कोणासोबत तरी आपल्याला वेळ घालवून आनंद मिळतो, असे आपले मित्र बनतात ना. आपण असं काही निवडत नाही, हाशी म्हणते म्हणून आम्हाला मित्र पाहिजे, हुशार आहे म्हणून मला, असं काही आपण निवडत, असे मित्र होत जातात. पण मग अशी मैत्री सांभाळता आली पाहिजे, कारण शालेय जीवनातले जे मित्र असतात, त्या शालेय जीवनातली जी मैत्री असते ती सगळ्यात प्युअर मैत्री असते. दे नो व्हॉट यू आर. तुम कितने कमीने हो ये उन्हें पता है, या तुम कितने अच्छे हो ये भी उन्हें पता है. ये मेरा दोस्त कर ही नहीं सकता, ये उन्हें पता है. और उन्हें पता है कि आप क्या कर सकते हो, वो आपको अंदर बाहर से जानते हैं. और अगर सच में अगर हम ये निभा सकते हैं आखिर तो ये फ्रेंड्स है कि आप कितने भी सालों बाद मिलो, आपको वही मिलेगा जो आप छोड़ के आए. तर हे खूप महत्वाचं आहे. माझ्या ज्या 7 मैत्रिणी आहेत शालेय जीवनातल्या, त्या अजूनही असं आहे की एकमेकींना झापणं, एकमेकींना पाळणं, तू चुकलीस, असं कर, असं करू नको, आता किती तडतड करणार आहेस, बस झालं, किती सिद्ध करायचं, हे सगळं जे मिळतं ना, हे तिथून जे मिळतं ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, ते देता पण आलं पाहिजे, रेसिप्रोकेट पण करता आलं पाहिजे कि हमारे कुछ फ्रेंड्स हमारा साथ दे रहे हैं तो हमें भी उनका साथ देना पड़ेगा. और हर रिश्ते को थोड़ा वक्त देना पड़ेगा. एक पौधे को भी थोड़ा वक्त दे कि खत पानी डालना पड़ता है तब वो जीता है. तो हर रिश्ते को करना पड़ता है. तो फ्रेंडशिप इज मोस्ट वैल्युएबल रिलेशन. आणि मग त्याला एज जेंडर बार नाही होता, ते सांभाळता आलं पाहिजे. खूप आहेत अजून गोष्टी बालपणात, प्रवासात बोलण्यासारख्या, पण वेळेच्या पण मर्यादा आहे. जेवढं वाटलं मला द्यायला पाहिजे आणि आता मोठं झाल्यावर कामी येतंय तेवढे काही मुद्दे आज बोलू असं विचारते. आणि एक तुला खरं सांगते, हे जे तू आज केलंस ना, सातत्य, हे मला खूप कौतुकाचं वाटतं. कारण काही न करण्याचं नेहमी एक कारण मिळेलच. आज आम्हाला इथे न येण्याचं कारण मिळालंच असतं, तुला इथे न येण्याचं कारण मिळालंच असतं. सो काही न करण्याचं नेहमी कारण असतंच आणि ते मिळतच. आणि ते काही न करणं नेहमी सोपंच असतं. काहीतरी करायला एक छोटासा एक्स्ट्रा एफर्ट लागतो, तो आज घेतलास. इतका पाऊस आहे, इतका आभाळ गच्च करून आले इथपर्यंत आलास. त्याच्यामुळे हे आयुष्यात मेंटेन कर.
कारण पाऊस हे सगळं सुरूच राहणार आहे, काही ना काही होतच राहणार आहे. आपण आजारी पडू, पाऊस पडेल, कपडे खराब होतील, काही ना काही होतच राहणार. पण मग आपल्याला जे करायचे ते ठरवून करत राहणं, याला नक्की यश. त्याच्यामुळे हे नक्की करत राहा. हे आता आज तुला कळलं की तुझ्या दाग आहे, तर ते सांभाळ आणि ते उऱ्याशी घट्ट धरून करत. मजा आली पण मला बोलायला पण. असं होतं की स्वतः बोलताना पण आपण परत स्वतःच एकदा स्वतः डोकावतो. हम खुद वापस खुद के अंदर जाके सोचते हैं. आणि खूपच छान प्रॅक्टिकल आणि त्याला काय म्हणतात महत्वाचे मुद्दे त्याच्यात आले की जे जगण्यासाठी आपण जे म्हणतो की सासू आनंदमध्ये शाळेतल्या व्यतिरिक्त जे काही जगणं आहे त्याच्याबद्दलचं पोहोचणं गरजेचं आहे. तर तो व्यवहार, ते वागणं, ते बोलणं, त्याचं राहणं छान छान तऱ्हेनं झालं. दोघांनी आपली आपली बालपण खूप वेगळी होती. खरं म्हणायला गेलं तर वेगळी आणि परस्पर विरोधी पण होती. ते खूप सुखवस्तू परिस्थितीत होते, मी थोडी चणचणमध्ये होते. त्यांचे आई वडील खूप बिझी होते, माझी आई हाऊसवाईफ होती. ते खूप प्रसिद्ध घरातलं वाटते. माझं घर खूप सामान्य, म्हणजे जर नाव करायचं असेल तर मेहनत करायची या थॉट प्रोसेस मधून खूप वेगळी वेगळी होती. आता आम्ही आमच्या मुलांसोबत जेव्हा बसतो ना तेव्हा असं जाणवतं, पण अल्टिमेटली काय मॅटर करतोय तुमचे संस्कार आणि त्याच्यावर खूप छान. आपका उसमें का जो अनुभव रहा ना, इससे आपको आज भी तगड़ा कारोबार संभालना इजी लगे. मेहमान के बाद आप इनको संभाल है ना, तो आप अच्छे से यानी टफ नहीं लगा, ऐसा मेरे को लग रहा है. टफ तो है पर नहीं टफ है, लेकिन आपको अनुभव रहा ना बचपन में जल्दी संभाल टुवर्ड्स लाईफ. कम एज में थोड़ा कारोबार संभाल. पण सगळ्यांच्या तर्फे एकदा हाताने धन्यवाद देऊया. आणि उद्या या संगीतात उद्या पाऊस नसला शेवटचे 2 दिवस राहिले आणि जेवढे जण येतील आपण हे करू. ते तर आहेच, प्रश्नच. मला अण्णांचं तेच आवडलं. अण्णांनी फोन केला, मला येत आहे ना, म्हटलं निघालोय, आम्ही गाडीत बसत होतो. अण्णा मी म्हटलं पण कोणी आलंय का? एक मुलगा आला. म्हटलं मग येऊ ना? नाही नाही, समोर किती जण बसले असले तरी आपण हा उपक्रम करणार असं आपलं ठरलंय म्हणे. आणि खरंच ना, म्हणजे तो एक पुश मिळाला मला, चल बस. नाहीतर परत मला कारण मिळतच होतं. पाऊस होता आणि एक मुलगा फक्त. तीन बच्चों को लेके शो मस्ट गो ऑन. आणि जेव्हा तो असं चालतो तेव्हा उद्या माणसं पाऊस असला तरी येते.